पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहे जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आपला सैतानाविरुद्ध अधिकार आहे आणि तो आपल्या बरोबर कधीही जिंकू शकत नाही जोवर आपण स्थिर राहतो तोवर. कारण मी असा संदेश देत नाहीये जो तुम्हाला त्रासापासून दूर ठेवील किंवा खरं तर कुणाकडेही असा संदेश नाहीये. येशू म्हणाला, जगामध्ये तुम्हाला दुःख सहन करावंच लागेल. हा त्याचा एक हिस्साच आहे. मला क्षमा करा. तुम्ही तुमचा विश्वास वापरू शकत नाही, तुम्ही पुरेसा विश्वास बाळगू शकत नाही प्रत्येक समस्या तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी. तुमचा विश्वास समस्या टाळण्यासाठी नाही, तर त्यातून पार नेण्यासाठी आहे, स्थिरपणे. चला आता, जर तुमच्याकडे वेळ असेल केवळ पर्वत शिखरावर गाण्यासाठी, तर मग तुम्हाला पूर्ण चित्र ठाऊक नाही, तुम्हाला खोल दरीतही गाता आलं पाहिजे. जर तुम्ही वचनदत्त भूमीत गेल्यावरच देवाची स्तुती करण्याची वेळ असं समजताय, तर चुकताय. रानावनातही तुम्ही स्तुती करायला हवी. रानावनात तुम्ही देवाची स्तुती केली नाही तर वचनदत्त भूमीत कसे जाल तुम्ही सांगा? जेव्हा कार्य करायला कठीण असेल तेव्हा योग्य प्रकारे करा. करावंसं वाटत नसेल तेव्हाही योग्य प्रकारे करा. तेव्हाच तुमची वाढ होईल. या तुमच्या लढाया असतात मध्यरात्रीच्या घरात बंद दरवाजा मागच्या, जेव्हा तिथे फक्त देव आणि तुम्हीच असता. आपण चर्चमध्ये राहू शकत नाही, आपण बायबल स्टडीमध्ये राहू शकत नाही, आपण स्तुती आराधनेच्या काळातच जगू शकत नाही. आपल्या सगळ्यांना आपापल्या गल्ल्यातला तोंड द्यायची वेळ येतेच. तुम्हाला त्याचा पराभव करावा लागतो. मोशेने लोकांना सांगितलं, सर्वप्रथम समजून घ्या, त्या लोकांसाठी अतिशय पारखण्याजोगी जागा होती ती. समोर अथांग तांबडा समुद्र आणि मागे असलेलं इजिप्तचं सैन्य. म्हणजे जणू इकडे आड आणि तिकडे विहीर असंच झालं होतं त्यांचं. तुम्हाला समजतंय का? खूप वर्ष ते गुलाम होते. आता इथे मोशे, त्यांचा महान मुक्तिदाता, त्यांनी मुक्तीचा संदेश ऐकला होता, त्यांना बाहेर काढलं गेलं, पण शत्रूंनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यासमोर तांबडा समुद्र होता. देव त्यांच्यासाठी सहज काही करत नव्हता. त्यांना त्याचं सामर्थ्य दाखवायचं होतं. त्यांच्यासाठी हा तांबडा समुद्र विभागून, पुष्कळ वेळा जी परिस्थिती तुमच्या जीवनात येते देवच ती निर्माण करतो. स्वतःचं सामर्थ्य तेव्हाच तो दाखवू शकतो, तुमची मुक्तता करून. अशा प्रकारे देवाची वाट पाहिल्याने तुमचा भरोसा वाढतो आणि तुम्ही खंबीर होता. तुम्ही त्याला चांगल्या गोष्टी करताना पाहता ते देवच करू शकतो. आमेन. सुरुवात लहान गोष्टींपासून होते आणि मोठ्या गोष्टींपर्यंत पोहोचते. समोर तांबडा समुद्र आहे, मागे इजिप्तची सेना आहे आणि आता मोशे सांगतो, भिवू नका, स्थिर उभे राहा, घट्ट, दृढ, अविचलित, आणि परमेश्वर जे आज तुमचे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना आज तुम्ही पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाही. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. आता लक्ष द्या, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल आणि तुम्ही काय करा? तुम्ही शांत राहा आणि तुम्ही आरामात राहा. हा प्रत्येक लढाईतला तुमचा हिस्सा असेल. ही देवाची लढाईची योजना आहे. हरकत नाही, काहीही घडेल. तुम्ही शांततेनं राहा, आरामात राहा. तुम्हाला जे समजतं ते तुम्ही करा. इफिस्करा 6 म्हणतं, कठीण परिस्थितीनुसार सर्व काही केल्यावर तुमच्या जागी खंबीरपणे टिकाव धरता यावा म्हणून. म्हणजे जर काही करण्याजोगं असेल तर करा निश्चितपणे. पण जेव्हा तुम्हाला कळतं, जेव्हा तुम्हाला समजतं की करण्याजोगं काहीही नाहीये, तर शांत राहा आणि आरामात राहा आणि म्हणत राहा की देव माझ्यासाठी लढतोय, देव माझ्यासाठी लढतोय. प्रत्येक वेळी जेव्हा सैतान असं म्हणेल की बघ काहीच घडत नाहीये, तेव्हा तुम्ही म्हणा, तो खोटारडायस, देव माझ्यासाठी लढतोय. या क्षणी देव कार्य करतोय आणि मी ते पाहणारे अगदी योग्य वेळी. कदाचित तो लवकर करणार नाही, पण तो उशीरही करणार नाही. तुम्ही सैतानाशी उलटून बोला आणि फक्त त्यालाच सगळं काही बोलू देऊ नका. दुसरा इतिहास अध्याय 20 वचन 15. तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. आता हे सुद्धा मोठ्या युद्धात आहेत. युद्धच युद्ध. तुमच्या स्वतःच्या जीवनात किती जण युद्धात आहात? ठीक आहे. तो म्हणतो, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका, घाबरू नका. नेहमी देव आपल्याला पहिल्यांदा हे सांगतो, घाबरू नका. बघा, घाबरू नका म्हणजे भीती वाटणार नाही असं नाही. त्याचा अर्थ भीती वाटेल तेव्हा पळून जाऊ नका. भीती म्हणजे पाय लावून पळून जायचं जोरात. म्हणून तुम्ही पाहाल प्रत्येक वेळी देव सांगतो घाबरू नका. तो तुमच्या भावनेबाबतीत बोलत नाहीये, तो
तो बोलतोय ते तुमच्या कृती बाबतीत जी सामान्यतः आपण करतो. आपण घाबरतो. जेव्हा लोक कशाला घाबरतात ते त्यापासून मागे सरकायला सुरुवात करतात. तो म्हणतो नाही, तुमच्या जागी खंबीर राहा, पुढे जात राहा आणि मी जे सांगतो ते करत राहा. तर हा छोटासा जाता जाता दिलेला धडा होता घाबरण्यावर. आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगतोय की हा मोठा समुदाय पाहून तुम्ही घाबरू नका, कचरू नका. ओ हालेलुया. कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. वा, युद्ध तुमचं नाही, देवाचं आहे. बघा, तुम्ही देवावर विश्वास ठेवत असताना तुमचं जीवन आनंदी जगू शकता. पुष्कळ लोकांना असं वाटतं जर त्यांना काही समस्या आहे तर गरजेचं आहे त्यांनी दयनीय होणं, जोवर समस्या सुटत नाहीये तोवर. नाही, देव स्वर्गात बसून त्याच्या शत्रूला हसतो. का? कारण त्याने अगोदरच शेवट पाहिलेला असतो, सुरुवात होण्याआधीच. ठीक आहे, याच्या अजून थोडं पुढे जाऊया. उद्या त्यांच्याशी सामना करावयास जा. आता तो सूचना देतोय. पहा, ते सीस घाट चढून येत आहेत. यरुयेल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यांना गाठाल. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. हे यहुदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा खंबीरपणे आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पहा. घाबरू नका, कचरू नका. उद्या ते आजवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि तो सतत सांगत आहे तुम्ही शांततेत राहा, शांतीत राहा, शांतीत राहा, शांतीत राहा. हे तुमचं युद्ध नाही, माझं युद्ध आहे. आता बघा काय झालंय. मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लवविले. त्याचं काय कार्य आहे? एक प्रार्थना करणे. देवा, मी माझा भरोसा तुझ्यावर ठेवतो. मी तुझ्यावर अवलंबून आहे. मी तुला शरण आहे. मी दैहिकतेने वागणार नाही. मी माझा आनंद गमावणार नाही. माझा विश्वास आहे देवा, तू आता काम करतोयस. तर तो त्याच्या गुडघ्यांवर आला आणि त्याने सुरुवात केली प्रार्थना करायला. लक्ष द्या आता. यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लवविले. त्याचप्रमाणे सर्व यहुदी व यरुशलेम निवासी यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्या पुढे दंडवत घातले. आणि कहाती व कोरही यांच्यातले काही लेवी उभे राहून इस्रायलाचा देव परमेश्वर याचे स्तवन उच्च स्वराने करू लागले. जर तुम्ही देवाची स्तुती करू लागलात ना, तर मग सैतानाचे दिवस संपलेच. हे पुढे पुढे जातच राहील. आपण बघूया वचन 21. पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमले. तुम्ही तुमच्या कुटुंबाला युद्ध करताना काय सांगायला हवं? मी पुढे जाऊन प्रार्थना करतोय, उरलेले तुम्ही सर्व भजन करा. युद्धामध्ये असताना ते असं नाही म्हणाले की हे माझ्या देवा, आता मी काय करणार, मला नाही ठाऊक आता मी काय करू, मला कळत नाही काय करू. ते म्हणत होते की परमेश्वराचे धन्यवाद करा कारण त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे धन्यवाद करा कारण त्याची दया सनातन आहे. आणि यहोशाफाट खाली तोंड करून म्हणत होता, हे परमेश्वरा, मी तुझा आभारी आहे, तू आमचं तारण करतोयस. आम्ही तुझे आभारी आहोत देवा, तू आमचं तारण करतोयस. आम्हाला ठाऊक आहे तू आमच्या बाजूचा आहेस देवा. युद्ध आमचं नव्हे तर ते तुझंच आहे. नंतर सगळेजण म्हणाले, ओ परमेश्वराचे धन्यवाद करा कारण त्याची दया सनातन आहे. आता पुढे बघा काय घडलं ते. आणि जेव्हा ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले, तेव्हा परमेश्वराने, जेव्हा आपण जे करायला हवं ते करतो, जे करायला नको ते करत नाही, तेव्हा देव कार्य करतो. देवाने दबा धरणारे बसवले होते. अम्मोनी, मवाबी आणि सेईर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते आणि ते एकमेकांचा वध करू लागले. याचा अर्थ समजतो का? ते इतके गोंधळून गेले, शत्रू इतका गोंधळून गेला, सैतानही गोंधळून जातो जेव्हा तो त्याचा उत्तम डाव तुमच्यावर टाकतो आणि तुम्ही मात्र स्तुती करत असता, आराधना, भक्ती, गायन गात असता, देवावर विश्वास ठेवत असता. आणि ते इतके गोंधळून गेले, त्यांनी एकमेकांचाच वध केला. काय कहाणी आहे. मी अशा टप्प्यावर आले की मी म्हणजे जणू माझ्या समजण्या पलीकडच आहे. तिथे होता, त्याने केलं. कधी कधी मला आश्चर्य वाटतं सैतान काय करू शकतो जर मी सोडलं नाही तर. मला वाटतं त्याला काही कळणारच नाही. एक शेवटचं वचन तुम्ही पाहावं असं वाटतं. योहान 14:27. मला वाटतं या संदर्भातलं शेवटचंच. येशूने त्याच्या आरोहणापूर्वी त्याला करता येण्याजोग्या सगळ्या गोष्टी केल्या. तो जगला, त्याने शिकवलं, तो मरण पावला, तो पुन्हा उठला, तो आरोहणासाठी तयार झालाय. आता त्याला वारसा हक्क द्यायचा आहे. लक्ष द्या,
मी तुम्हा शांती देऊन ठेवतो. मी आपली स्वतःची शांती तुम्हा स्वारशाने देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. आता इथे आपल्यासाठी सूचना आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. स्वतःला व्याकुळ आणि अस्वस्थ होण्यापासून रोखा आणि स्वतःला भयभीत, भेकट, घाबरट आणि अस्थिर होण्यापासून थांबवा आणि त्यापेक्षा चांगली वागणूक असू द्या. येशू म्हणतोय की पहा, आम्ही तुम्हा शांती देऊन ठेवत आहे, ती तुम्हामध्ये आहे. त्याचं तुम्ही काय करणार आहात? तुमच्या भावनांना तुमचा ताबा घेऊ देणार आहात? तुम्ही स्वतः इंद्रिय दमनाचा वापर करणार आहात का? पवित्र आत्म्याच्या सांगण्याप्रमाणे, किंवा त्याला तुम्हाला बळकट करू द्याल स्तब्ध राहण्यासाठी, विश्वास ठेवण्यासाठी की देवाचं नियंत्रण आहे आणि तुमचा जो विश्वास आहे त्याप्रमाणे वागण्यासाठी? बघा, आपल्याकडे शांतीही असतेच. परत जरा पेत्राकडे वळूया. बघूया जरा मत्ताई 26:51. पेत्र हा खूपच डळमळीत मनाचा होता. तो असा होता की एका क्षणी महान आत्मिक सिद्ध पुरुष आणि पुढच्या क्षणी भावनिक गोंधळ घालणारा. पण हे ठीक होतं, आपण सगळे तशी सुरुवात करतो. मला वाटतं मी तिथून सुरुवात केली. ही काही वाईट बातमी नाही जर आपण तिथे असू. एकच गोष्ट तुमच्या समोर मला आणायची आहे, तिथे तुम्ही राहू शकत नाही हे जाणून घेणं. मी ते एका रात्रीत बदलू शकणार नाही, तुम्ही सुद्धा नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही प्रगती करायला सुरुवात करायला हवी. आजपासून 1 वर्षानंतर जर तुम्ही प्रगती केली तर चांगली गोष्ट आहे. कदाचित 10 वर्ष लागतील, मला परवा नाही किती वर्ष लागतील, पण शेवटी स्थिर हे व्हायलाच हवं आणि अशा प्रकारचा माणूस ज्याद्वारे देव कार्य करू शकेल. मी तुम्हाला सांगितलं, मी खूप गोंधळ घालायचे, भावनिक गोंधळ. पण देवाने मला घडवलं. ते सोपं नव्हतं, पण ते मौल्यवान होतं. पेत्र ही भावनेप्रमाणे वाहत जाणारी व्यक्ती होती. त्याचं तोंड सतत चालू असे, काहीतरी मूर्खासारखा करत असायचा तो, आणि तोही बदलला. मत्ताई 26:51. मग पहा, येशू बरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. आणि हा पेत्रच होता तो. पूर्णतः भावनेत बुडालेला. येशूने प्रार्थना केली. त्याला रक्ताच्या थेंबासारखा मोठा घाम आला होता. त्याने सगळं काही सहन केलं मनाने आणि भावनेने. तो पळून गेला नाही, तो देवाची इच्छा पूर्ण करणार होता. आणि आता यहुदा येतो, तो येशूचं चुंबन घेतो आणि मग पुढे प्रमुख याजकाचा दास येतो. ते येशूला घेऊन जाणार असतात परत शहरात मार देण्यासाठी आणि क्रॉसवर लटकवण्यासाठी. पेत्र खूप भावनावश झाला होता. मला हे सहन होत नाही. मला माहितीये पेत्र, कारण मी तशीच आहे, पण मी बदलले. हालेलुया. तर ही पुष्कळदा. आता जरा ही वचनं बघूया. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धारण करणारे सर्व तलवारीने नाश पावतील. आता हा भाग मला आवडतो. तुला असे वाटते काय की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? म्हणजे पेत्रा, तुला खरंच असं वाटतं का मला गरज होती तू त्याचा कान कापण्याची? म्हणजेच मी जर यातून जाताना वाट पाहिली नाही, मला फक्त एवढं करायचंय की 80,000 देवदूतांना बोलवायचंय आणि मी मुक्त झालो असतो. इतकं सोपं आहे. आता लक्ष द्या. पण मग शास्त्रलेख कसा काय पूर्ण झाला असता की हे अशाच प्रकारे घडायला हवंय? मुद्दा असा येशूला सांगायचंय की हे बघ पेत्रा, मला हे सगळं असं करायचंय. बागेमध्ये तो या सगळ्यातून गेला होता. मला हे करायचं नाही. तू माझी सुटका करू शकतोस, सुटका कर, पण तुझ्या इच्छेनुसार होऊ दे, माझ्या नव्हे. मी हा प्याला पितो, पण तू तो प्याला माझ्यापासून काढून घेत नाहीयेस. काही वेळा प्रार्थनेमध्ये आपण झगडतो देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी. असं नाही की ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या नसतात त्या करणं सोप्या असतात. मी असं म्हणत नाही ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांना क्षमा करणं सोपं असतं, तोंड बंद ठेवणं सोपं असतं. जेव्हा एखादा रागाने काहीतरी बोलतो, तुमची शांती सांभाळून ठेवणं ही सोपी गोष्ट नाहीये.
या गोष्टी सोप्या आहेत असं मी म्हणत नाही, पण त्या करता येण्याजोग्या आहेत. आणि ज्या प्रकारे येशूने गेतशमाने बागेत युद्ध केलं म्हणून देवाची इच्छा त्याच्याद्वारे पूर्ण झाली, आपल्याला या भावनांची युद्ध करायचंय. तसंच चुकीच्या मनोधारणांबरोबर आणि मग देवाची इच्छा पूर्ण होऊ शकेल आपल्याद्वारे. मी खूप लढले, त्या गोंधळाची युद्धातून पार पडले, तेव्हा कुठे माझ्या जीवनात देवाच्या पाचारणाला सिद्ध झाले आणि त्यामुळे आज तुम्हाला मदत मिळते. आता दुसरं कुणीतरी त्याच्या मदतीची तुम्हाला गरज आहे. जर तुम्ही देवाला तुमच्यासाठी जे करायचे ते करू देणार नाही तर तुम्ही कुणाला मदत करू शकणार नाही. चला आता मी म्हटलं तसं सगळ्यात धोकादायक नकारात्मक भावना जर कोणती असेल तर ती आहे रागाची भावना. मोशे खूप रागीट होता. तो देवावर प्रीती करायचा पण त्याची प्रवृत्ती हाताळली गेली नव्हती. परवा नाही तुमचं देवावर किती प्रेम आहे, पण तुमची प्रवृत्ती वाईट असेल तर हे म्हणणं त्वरित थांबवा की हे माझ्या कुटुंबाच्या रक्तातच आहे. बघा, काही लोक खरोखरच खूप रागीट असतात. त्यांना माहित नसतं आपण असे का आहोत, म्हणून शोधून पाहिजे गरज की आपल्याला जे वाटतं ते का वाटतं. कदाचित तुम्ही रागीट असता कारण भूतकाळात काही प्रश्न अनुत्तरित असतात. तीव्र भावना गाडण्याचा प्रयत्न केला तरी त्या मृत होत नाहीत, त्या कोपऱ्यात बसून तुम्हाला कुरतडत असतात. पुष्कळ लोकांना सदोष कार्यप्रवृत्तीचा विकार जडलाय कारण आतल्या आत काहीतरी दडलेलं असतं जे कधीही आजपर्यंत हाताळलं गेलेलं नसतं. मला पुष्कळ गोंधळ हाताळावे लागतात. माझ्या वडिलांनी माझं 15 वर्ष लैंगिक शोषण केलं. माझ्या आईला कळलंच नाही मला कशी मदत करायची आणि तिने असं दाखवलं की काही घडतच नाहीये आणि मग तिला मला सगळ्यांनाच दुःख झालं आणि माझ्यासाठी खूप समस्या निर्माण झाल्या. खूप खूप समस्या. मला स्वतःला काही कळत नव्हतं. मला कळत नव्हतं मी जशी वागले तशी का वागले. मला कळत नव्हतं लोक माझ्याशी जसे वागत होते ते का वागत होते. मला काहीच कळत नव्हतं. पण जर तुम्ही देवाला सांगितलं तर तो शिकवतो. तुम्ही जर देवाला म्हटलं देवा मला रागवावंसं वाटतं, माझी समस्या काय. माझ्या धाकट्या मुलीसारखं तिचा स्वभाव तापट होता आणि ती इतर कुणावर रागवत नसायची तर स्वतःवरच रागवायची. आणि जेव्हा तिला काही करायचं असेल आणि ते व्यवस्थित झालं नाही तर शेवटी सगळं बिघडायचं आणि तिला या गोष्टीला तोंड द्यावं लागलं की तिला याचं मूल्य आणि किंमत चुकवावी लागली आणि तिला पश्चातापही झाला. आज जर ती इथे असेल तर तुम्हाला सांगू शकेल तिने मला हे सांगायची परवानगी दिली की ज्यामुळे इतर कुणाला मदत मिळेल. आमचं संपूर्ण कुटुंब तसंच आहे. आमचा गोंधळ तुमच्यासाठी वरदान असेल, तुम्ही घेऊ शकता तो. आमेन. मी निश्चय केला की माझा गोंधळ तुमच्यासाठी संदेश व्हावा, तो तुमच्यासाठी चमत्कार असेल. तुमच्या अंतःकरणात सत्य तुम्हाला समजायला हवं. तुम्ही केवळ गोंधळच घालत राहायचं नाहीये कारण रागीट लोकांच्या रागाचं कुठेतरी मूळ असतंच. मला निश्चित माहित नाही मोशेच्या रागाचं मूळ काय होतं, पण त्याने ते कधी दूर केलं नव्हतं हे मला ठाऊक आहे. जेव्हा मोशे 10 आज्ञा आणण्यासाठी वर गेला होता आणि खाली येऊन पाहतो तो लोक सोन्याच्या वासराची पूजा करत आहेत, तो खूप भावुक झाला. त्याने त्या आज्ञा फेकून दिल्या ज्या देवाने स्वतःच्या बोटाने लिहिलेल्या होत्या. त्या खाली पडल्यामुळे त्या फुटून गेल्या. तो इतका भावुक झाला की तो काय करतोय हा विचारही त्याने केला नाही. त्या मिळवण्यासाठी त्याने 40 दिवस खर्च केले होते आणि आता लोकांच्या गैरवर्तनामुळे परत त्याला 40 दिवस खर्च करावे लागले ते मिळवण्यासाठी. बघा किती वेळा, कितीतरी वेळा आपण असे गोंधळ बिकट करून टाकतो जे घडताय त्यावर रागावून. चला आता आपण एका नवीन स्तरावर जाऊया, नाही का? आपण जर केवळ शांत आणि स्तब्ध राहिलो तर देव आपल्याला उत्तर देतो आणि चालवतो आणि माहिती पुरवतो. आणि मग एक काळ होता जेव्हा मोशे रानावनात या इस्रायल लोकांसमवेत होता. त्यांना तहान लागली होती, पाणी हवं होतं. मग ते बडबड कुरकुर करू लागले, मोशेला दोष देऊ लागले ते. आणि कसं याने त्यांना 40 वर्ष सांभाळलं असेल मला कळत नाही खरंच. मी फक्त 1 दिवस राहिले असते. जसं काही, हे बघा मी राजवाडा सोडलाय इथं तुमच्यासोबत येण्यासाठी, तेव्हा कमीत कमी मला चांगली वागणूक तरी मिळायला हवी. पण ते बडबड कुरकुर तक्रार करायचे, आम्हाला पाणी हवंय, पाणी हवंय. मग मोशे देवाकडे गेला. त्यांना पाणी हवंय, त्यांना पाणी नाही मिळालं तर ते मला मारतील. आणि देव मोशेला म्हणाला, तो खडक पहा, तुझी काठी घे, त्या खडकावर आपट आणि पाणी बाहेर यायला सुरुवात होईल. असंच काहीतरी घडलं आणि ही नैसर्गिक परिस्थिती होती. त्याचा आत्मिक संबंध जोडलेला आहे नवीन करारामध्ये. म्हणजे जेव्हा येशू या खडकाला क्रॉसवर खेळण्यात आलं ते जिवंत पाणी त्याच्याद्वारे वाहू लागलं आणि जे कोणी हे पाणी पितो त्याला परत कधीही तहान लागणार नाही. आता
काही काळानंतर, मला माहित नाही किती काळानंतर, पण तशीच गोष्ट घडली. आता वेगळ्या खडकाजवळ होते, ते तहानलेले होते, बडबडत कुरकुरत तक्रार करत. मोशे रागावला आणि बघा, जेव्हा तुम्ही रागावता तुम्ही भावनिक होता. देवाला प्रार्थना केली, त्यानं पाणी हवंय, मी काय करू आता? देव म्हणाला, बघा, जेव्हा भावुकतेने तुम्ही अस्वस्थ होता, देव काय म्हणतो हे तुम्हाला कळतच नाही. देव म्हणाला, खडकाला सांग की आम्हाला पाणी दे. मोशे तावातावाने गेला आणि 2 वेळा त्याने काठी आपटली. संदर्भ असा, तुम्ही 2 वेळा ख्रिस्ताला क्रुसावर खिळवू शकत नाही. तो आधीच क्रुसावर दिला गेला आहे. आता तुम्हाला प्राप्त होईल ते प्रार्थनेद्वारे, त्याच्याशी बोलण्याद्वारे, सांगण्याद्वारे ते मिळेल. तो म्हणतो, तू आता खडकाला सांग तुम्हाला पाणी देण्यासाठी. त्याऐवजी त्याने 2 वेळा काठी आपटली आणि देव म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मी जे सांगितले ते तुम्ही केले नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून त्या देशास यांना नेणे तुझ्या हातून घडणार नाही. काय? मी त्यांच्या सोबत 40 वर्ष घालवलेली आहेत आणि आता अगदी टोकाला आलो होता मी, आणि मी आज जाऊ शकणार नाही? म्हणजे मला तुला सांगावंच लागेल. माझंही देवाशी छोटंसं संभाषण झालं. मी जशी काही अगदी म्हणजे एक सांगू, पुढारी परिपूर्ण असू शकत नाही, पण देव इथे सांगतोय, ज्या कुणाला पुष्कळ दिले त्याच्या जवळून पुष्कळ मागण्यात येईल. मोशेला हा सन्मान दिला होता, या लोकांचं नेतृत्व करण्याचा, इजिप्तच्या दास्यातून बाहेर काढण्याचा, रानावनातून जाण्याचा. ती काठी हातात घेऊन त्याद्वारे देवाला महान अविश्वसनीय चमत्कार करायचे होते. आणि जेव्हा तिचा स्पर्श तांबड्या समुद्राला झाला, तो दुभंगला. कितीतरी मोठ्या चमत्कारात मोशेचं योगदान होतं. मला एक सांगायचंय, जेव्हा देव तुम्हाला महान गोष्टी दाखवतो, तुमच्याबरोबर मोठ्या गोष्टी बोलतो, मोठ्या गोष्टींचं प्रगटीकरण करतो, तो तुमचा उपयोग करतो, तुमच्या कुटुंबासाठी मोठ्या गोष्टी करतो, ते फक्त तुम्ही झाल्या गोष्टींनी उत्साहित व्हावं म्हणून नाही, तर जबाबदारीही घ्यावी म्हणून. म्हणजे ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल. एवढंच नाही, तर ज्ञानासंबंधीची जबाबदारी येते. सत्य हे की तुम्ही आज इथे आला आहात आणि आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे इथे तुम्ही येण्यापूर्वीपेक्षा, कारण आता तुम्हाला काहीतरी समजलंय जे आधी ठाऊक नव्हतं. म्हणून पहिल्यापेक्षा तुम्ही अधिक जबाबदार झालेले आहात तुमच्या भावना सांभाळण्याबाबतीत, कारण आता कोणत्याही अघटित परिस्थितीत तुम्हाला अधिक माहिती आहे. मी नेहमी लोकांना सांगते, मी जे सांगते ते सगळं तुम्हाला आवडणार नाही, पण जात असताना तुम्ही घोटाळ्यात नसाल. मी म्हणते, आपल्या भावना हाताळल्या पाहिजेत आपण, त्यांनी आपल्याला हाताळू नये. कमीत कमी जेव्हा तुम्ही चाक फिरवता आणि भावूक होता, जाणीव ठेवा हे पाप आहे, पश्चाताप करा. त्याकडे दुर्लक्ष करू नका की काय सोपी बाबे करण्यासाठी म्हणून, कारण तुमची प्रवृत्ती रागीट आहे. त्या बाल्कनीतल्या लोकांनाही मी पाहतेय असा विचार करू नका तुमच्याकडे मी दुर्लक्ष करतेय. घरी टीव्ही समोर बसलेले, कम्प्युटर समोर बसलेले तुम्हा सगळ्यांना मी पाहतेय, तुमच्याशीही बोलते. फक्त इथल्या लोकांशीच नाही, मी बोलते तुम्हा सगळ्यांशी. तुमच्या भावना नियंत्रित करा आणि त्यांना तुम्हाला नियंत्रित करू देऊ नका. तुम्ही आपण स्थिर राहायला हवं. आमेन. ठीक आहे, माझ्याकडे काही वचनं आहेत जी आपण पडद्यावर एकामागून एक अशी पाहणार आहोत आणि नंतर आपण थांबूया. मला वाटतं तुम्ही ती स्वतः पाहावीत. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. प्रत्येक वेळी जर तुम्ही भावना ताब्यात ठेवल्या नाहीत संकटात सापडाल. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रगट करतो. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो. अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे. रागीट मनुष्याशी मैत्री करू नको. कोपिष्टाची संगती धरू नको. रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो. क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात चिडलेले, क्रोधाविष्ट, संतापात असताना कधीही सूर्य मावळू नये. आता कृपा करून लक्ष द्या, देव कधीही म्हणाला नाही की रागवू नका. राग ही भावना आहे. जर कुणीतरी तुम्हाला चिडविल, दुखावेल, तुमच्याशी वाईट वागेल, तुमच्या आवडत्या व्यक्तीशी काही बोलेल, राग येणारच आहे.
तसंच एखादी आवडती गोष्ट हरवली, तुम्हाला वाईट वाटणारच आहे. तुमची आवडती व्यक्ती मरण पावली, दुःख होणारच आहे. जगत असताना आपल्याला भावना ह्या असणारच. मी तुम्हाला काही वाटू नये असं म्हणत नाहीये. निश्चितच चांगल्या भावना आपण उपभोगाव्यात आणि वाईट भावनांवर नियंत्रण मिळवावं. कारण जर आपण ते केलं नाही तर शत्रूसाठी आपण दरवाजा उघडू, जो आपल्याला उघडायचा नाहीये कधी. बघा, आपण शिकलोय आपल्या भावना हाताळायला किंवा मग त्या तुम्हाला हाताळतील. नीतिसूत्र 2528 म्हणतं, ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही तो गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा आहे. याचा अर्थ ते गाव सर्व प्रकारच्या आक्रमणासाठी मोकळं आहे. हे अद्भुत आहे की आपलं आयुष्य किती चांगलं होऊ शकतं जर आपण शिकलो भावनेनुसार कधीही जगता कामा नये. हा प्रश्न खूप लोकांना पडतो की मला हे सगळं असं का वाटतंय किंवा मला हे असं वाटायला नकोय, तरी मला तसं का वाटत नाही, मला जसं वाटायला हवं तसं का वाटत नाही. आणि यामध्ये खूप चांगलं शिक्षण आहे जे तुम्हाला मदत करेल हा सगळा भावनेचा गुंता अधिक चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी. मला वाटतं स्थिर असणं खरंच खूप महत्वाचं आहे. स्वतःवर भरोसा ठेवण्यासाठी, जे तुम्हाला करायचंय ते करण्यासाठी, केवळ भावनेच्या आहारी जाण्यासाठी नाही. या माहितीने तुम्हाला मदत मिळेल कारण देवाकडे तुमच्यासाठी अद्भुत अशी योजना आहे. येशू मरण पावला यासाठी की तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे आणि ते विपुल असं जीवन असावं, ओसंडून वाहणारं. आणि हे घडू शकणारे केवळ अभ्यासाने त्याच्या वचनांच्या. तुमचा दिवस महान असो ही माहिती आमच्याकडून घ्या, कारण या क्षणापासून ती तुम्हाला मदत करेल. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.